हे सगळं भांडण या साडीमुळे सुरू झालं होतं, म्हणून ही साडी देऊन सगळं बरोबर करतो आणि फक्त तिच्यावर प्रेम करत राहीन आणि काही नाही. ए आनंद, खूपच आनंदी दिसतोयस. हा, हे एकटा एकटा हसत खेळत खेळत कुठे जातोयस? आणि तो तुझा भाऊ बाळा, तो कुठे दिसत नाहीये? कुठे आहे? बाहेर गेलाय कामानिमित्त. तुमच्याशी मतलब? अरे किती राग आहे याच्या मनामध्ये. जास्त राग करणं स्वास्थ्यासाठी चांगलं नसतं रे. अरे मी प्रेमाने विचारतो ना, तर प्रेमानेच उत्तर दे. कुठे आहे बाळा? त्याची बायको करुणा वहिनी सोबत बाहेर गेलाय. बोला, काय काम आहे? अच्छा, नाही ते काय आहे ना, आम्ही तुम्हा दोघांकरता एक भेट घेऊन आलो होतो. आता बाळा तर दिसत नाहीये, तर विचार करतोय की तुलाच देऊन टाकूया. काय? नको, तुमची भेट मला नकोय. घ्यावं तर लागेलच तुला, भलेही प्रेमाने किंवा मग जबरदस्तीने. आता तू विचार कर की कसं घ्यायचंय ते. ठीक आहे, द्या तुमची भेट. बाबा, देऊन टाका भेट. दे बाळा, हे घे. ही आहे तुमची भेट. घे. घालशील या बांगड्या तुझ्या बायकोला, आणि जर का संधी मिळाली तर स्वतःही घालून घेशील. तसे तुझ्याविषयी तर मला आधीपासूनच कल्पना होती. तू तर आहेसच बायकोचा गुलाम. पण हा बाळा कधीपासून असं झालाय रे? अरे हो आनंद, एक काम कर, तुझ्या बायकोला ही साडी देण्या अगोदर या खाली पडलेल्या बांगड्या सुद्धा भेट म्हणून दे. अरे बांगड्या घातलेल्या हाताने जेव्हा तिला भेट देशील तेव्हा तिला सुद्धा कळलं पाहिजे की नाही की साडी देणारा कोणी पुरुष नाहीये, तर बायकोकडून हार मानून घेणारा कोणती तरी स्त्री आहे. अच्छा बाबा, हा आपलं नाव सुद्धा बदलू शकतो ना, आनंद वरून आनंदी. बरोबर बोललास बाळा, बरोबर बोललास तू. बरोबर बोलला. अरे काय झाले? एक एक करून घेऊन जा. अरे काय वाजवतोस हे? मला वाटते त्याला वेळ लागलेला आहे. अरे काय वेळ लागला का तुला? काय करतोस हे? ज्या बांगड्यांना ज्या तिरस्कृत भावनेने फेकून दिले त्याच्याच आवाजाने तुम्हाला काहीतरी लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतो. ऐका आणि आठवण्याचा प्रयत्न करा. हे आनंद, आम्हाला ना काही कळत नाहीये, आणि तसं पण हा तुझ्या बावळपणापेक्षा काही वेगळं नाहीये. ह्यो आवाज लहानपणी कधी अंगाई गात असताना आपल्या आईच्या हातून ऐकला असेल. ह्यो आवाज घरच्या जेवणामध्ये चव बनवून उतरते त्यात. ह्यो आवाज
लहानपणी संस्कार शिकवताना आईच्या रागात भरलेला असतो. कमजोर पडलेल्या क्षणांमध्ये पुरुषाच्या खांद्यावर आपल्या बायकोचा हात जेव्हा येतो ना, त्यावेळी येणारा असतो ना तो यो आवाज. आणि खरं सांगायचं तर पुरुषांच्या जीवनातलं संगीत बाईच्या बांगड्यांच्या आवाजाशिवाय बेसूर आहे. मला हे तर नाही माहित की मी काय बोलतो ते तुमच्या लक्षात येतंय का नाही, पण मला माहितीये की तुम्ही या बांगड्यांना इथेच सोडून निघून जा, म्हणून मला या बांगड्या घेऊन जावं लागेल. खरं म्हणजे याला घेऊन गेलं नाही पाहिजे, खरं तर तुमच्या पैशांची आहे, परंतु मी हे घेऊन नाही गेलो या बांगड्यांचा अपमान होईल आणि मी तो होऊन नाही देणार. तुम्ही निश्चिंत राहा. यो बांगड्या मी घेऊन जाऊन माझ्या बायकोला नाही घालणार, पण मी हे दुसऱ्याला कोणतरी देणार, जे पण रस्त्यात भेटतील त्यांना. या भीमरावच्या परिवारामध्ये ज्याला बघावं तो ज्ञान पाजळत असतो. बघितले कसे प्रवचन देत होता आम्हाला. खरंच अरे सगळ्याच्या सगळेच भित्रे आहेत. चल बाळा. आज तर एका बी माणसानं नाही विचारलं. अण्णा जवळ येऊन विचारपूस करण्याचा विचार केला. विचारतील रमा. जेव्हा रोज लोकांची नजर ह्या प्रश्नावर पडेल तेव्हा नक्की विचारतील. जसं मला पकडून घेऊन गेले होते तर तुम्ही सर्वांनी मिळून स्थापनेला हलवलं होतं, बरोबर तसंच ह्यामुळे लोकांचे डोळे उघडतील. भीमपोरा, जर बघितलं तर एका प्रकारे तुझा काढलेला हा पहिला वर्तमानपत्र आहे. वर्तमानपत्राचं प्रमुख कार्य असतं प्रश्न विचारणं, आणि तू विचारतोयस, हो की नाही? हे बघ पोरा, मी जिवंत राहू किंवा न राहू, पण माझं मन म्हणतंय एक दिवस असा येईल तू स्वतःचा वर्तमानपत्र काढशील. घरला जाऊया. जर बघितलं तर एका प्रकारे तुझा काढलेला हा पहिला वर्तमानपत्र आहे. आत्या, घरातली भांडणं आणि खास करून जेव्हा नवऱ्यासोबत चांगला वेळ जात असतो तेव्हा जीवन किती चांगलं वाटतं ना. बरोबर बोलतेस. हो हो, उठ मग तू पण जा ना, तू बी जा. या घरातली मोठी सून कशी उडून गेली तिच्या नवऱ्यासोबत, तू पण जा 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 जा. जिजाबाई, उडून गेली नाहीये ती,
बाळा तिला फिरवायला घेऊन गेलाय. आणि चांगलंच झालं ना. दोघांमध्ये किती दिवसांपासून भांडणं चालू होती. जर सोबत दोघं राहतील तर त्या दोघांमध्ये प्रेमही वाढल. वाढल ना. या दोघींच्या नाटकांनी यांचे पती तर विरघळले आणि मी एक दिवस मेली बी ना तरी बी माझ्या पतीच्या कानावर मुंगी सुद्धा नाही रेंगाळल. लक्ष्मी, मला तहान लागली. एक ग्लास पाणी घेऊन ये. जा लक्ष्मी, पाणी घेऊन जा. जा. काय अशी उभे उभे काय बघते? ये इथं बस आणि भाजी तोडायला मदत कर माझी. तेच वाचलंय अजून. खायचंय तर तोडा. मग त्याला भाजी का कधीच नाही सुधारणार. हे पाणी पिऊन घ्या. ये पाणी आता राहू दे. पहिले तुझे डोळे बंद कर. डोळे का बंद करू? अगं कर तर खरं. चल लवकर. डोळे बंद कर. जोपर्यंत मी नाही बोलत तोपर्यंत डोळे बंद ठेव. हा आता डोळे उघड. लक्ष्मी, या साडीमुळे आपल्या दोघांच्या नात्यात सगळं वाईट होत गेलं. आता हीच साडी सगळं व्यवस्थित करेल. माहिती आहे, तुमच्याशिवाय मी जगू नाही शकत. पर जेव्हा तुम्ही रागवता, भांडता, तेव्हा खरंच असं वाटतं की मरून जाऊ. आता असं कधी नाही होणार. उगाचच मी नाही ओरडणार तुला. आतापासून आपण दोघं प्रेमाने राहूया नेहमी. लई चांगलं वाटेल जर आपण सोबत राहिलो तर. प्रेमानं राहू तर भीम भाऊंची लढाई बी सोपी होईल. नक्कीच. आता काय बघून तुम्ही नवीन विचार करताय? रमा, बाबा म्हणाले की हे माझं पहिलं वृत्तपत्र आहे. तर हे इथेच थांबणार नाही. एका कागदाच्या जागेने खूप मोठी जागा बनवणार, ज्याने हळूहळू प्रश्न विचारत राहीन. आपल्या जातीतल्या लोकांच्या परिस्थितीविषयी सांगू शकेन. कारण आपल्या जातीत जेवढे लोक आहेत ना, प्रश्नही तेवढेच आहेत. आणि ह्या प्रश्नांसाठी जागाही तेवढीच पाहिजे. बरोबर बोललात तुम्ही. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचं वर्तमानपत्र काढाल ना, तेव्हा मला नोकरीवर ठेवा. हा, आणि माहिती तेव्हा चांगली गोष्ट काय होईल, मला नोकरीवरून कोणी काढू नाही शकणार. चल आता. पुरुषोत्तम, नाटक नाही. कोणीतरी पुरुषोत्तम काकांचं नाव घेतलं. हो, चल बघूयात. नाही नाही, माहित नाही कशी लोक असतील. जाऊन बघूयात. पुरुषोत्तम, नाटक नाही. बस आजची येळ द्या, होऊन जाईल. ये पुरुषोत्तम काका असे घाबरले का आहेत? बघूया. पुरुषोत्तम काका, काय झालं? कोण आहेत हे? अरे भाऊ, तुम्ही आता इथून सरळ निघून जा बघा. एक दिवसाची वेळ द्या बघा, मी सगळं ठीक करतो. कारण की भीमरावानं तुम्हाला बघितलं ना तर लई त्रास वाढल. अरे आपली पुराणी यारी आहे, विसरलास काय? हाय ना माहित आपला अड्डा.
कोण होते ते आणि तुम्हाला त्रास का देत होते? त्यो माझा जुना मित्र होता आणि मैत्रीमध्ये एवढं सगळं चालतच की. खरं बोलताय ना तुम्ही? तुला तर पहिल्या दिवसापासूनच वाटतंय की मी चांगला माणूस नाही. ठीक आहे, घ्या समजून. मी जातो घरी. चल. पुरुषोत्तम, नाटक नाही. पुरुषोत्तम काका, काय झालं? कोण आहेत हे? खरंच मी यायची गरज नाहीये ना? नाही नाही, काही गरज नाहीये. तू जाऊन तुझं काम शोध आणि तसंही तिथे जाऊन फक्त प्रश्न चिटकवायचा आहे, त्यानंतर मी निघेन. भीमराव थांब. भीमराव, हे तू काय नवीन नाटक सुरू केलेस? अरे बाहेर लोक मस्करी करतायत, म्हणतायत की स्वतःच्या खाण्याची अवकात नाहीये आणि पेपर वाचायच्या आणि ठेवायच्या जागेवर प्रश्न विचारतोय, ते सुद्धा कोणाला? सगळ्या शहराला. हो. आणि आशा बी काय आहे की सगळे लोक याचे प्रश्न बघावे. अरे कोणी बी नाही बघणार. अरे बघून तरी काय करणार आहे? अरे आमची अवस्था बघून तर कोणी काहीच करू नाही शकला. यांचे प्रश्न बघून जग बदलणार आहे का? बिचारा भीमराव. तुम्ही सगळे तुमचं काम सोडून माझ्यासाठी इथे आलात, तर योग्य राहील तुम्हीही तुमचं काम करा आणि मलाही माझं काम करू द्या. बरोबर नाही हितेश काका? निघतो रमा. चला काम करूया. मी पण लवकर जेवण बनवून काम शोधायला जाते. रमा चल, मी जेवण बनवून बांधून घेतलंय. आपण समजे सोबतच जेवूया. आणि ते आपण भीमभाऊंसाठी बी घेऊ. चल. आता मी आपण माझं काम करतो. भीम असता तर मला करूच दिलं नसतं त्यानं. भीमराव, चुकीच्या ठिकाणी लढतोयस तू. काही होणार नाहीये. त्यापेक्षा बरं आहे की वृत्तपत्राच्या कुठल्या तरी कार्यालयात जा. काय माहित काम मिळालं तर. तुझ्या जातीच्या सत्यशोधक समाजाचे सुद्धा पेपर निघतात ना, तिकडे जाऊन काम कर. नाही जाणार तर त्याच ऑफिसात. भीमराव, नमस्कार. नमस्कार. मी तुला एक आकडा सांगतो. आमच्या वृत्तपत्राच्या 400 पेक्षा जास्त प्रती पूर्ण शहरात खपतात. त्या बातमीने लोकांना फरक नाही पडत. आम्ही रोज प्रश्न विचारतो तेव्हा फरक नाही पडत. तोच प्रश्न वृत्तपत्र बनून 400 ठिकाणी पोहोचतो. आणि तुझा एका ठिकाणी प्रश्न टांगला गेला तर तुला असं वाटतंय की तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुला. काय आहे ना, काल हाच प्रश्न मेघनाथ आणि त्यांच्या मुलांनी विचारला. मी त्यांना व्यवस्थित समजावलंय, पण आता तुम्हाला काय समजवायचं? तसंही त्यांचे आणि तुमचे संबंध चांगले आहेत, तर तुम्हीच त्यांना विचारा. नाहीतर हे लोकही सांगूच शकतील. आणि साहेब, राहिला प्रश्न अंकांचा, तर या प्रश्नाचे 400 कॉपीज बनवून पोहोचू. तुम्ही काळजी करू नका.
भीमदादा आहेत ना, सगळं होईल.